यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। धर्म का करायचा? धर्म करतो आपण. धर्म करतो म्हणजे काय करतो? का करायचा? ताई, धर्म का करायचा? ऑनलाईन क्लास. धर्म का करायचा? त्यांनी कोणाचं ऐकायला? कोणाचं ऐकलं? चालू द्या मग. धर्म का करायचा? हा, मग आत्मकल्याण. धर्म करायचं म्हणजे काय करायचं? मग खालीच बसले, मग त्याच्या समोर आहे. मला ती आवाज जाते मम्मी. बर, ठीक आहे. तर धर्म करतो म्हणजे काय करतो आपण? हे सांगितलं इथं की ताई, धर्म करायचं म्हणजे काय करायचा? माझं ऐका, राहू देते. धर्म करतो आपण म्हणजे काय करतो? काय करायला पाहिजे? तर हे सांगायला लागले तिथं की आपण तर आत्म्याला जाणणं हे धर्म आहे. तसं बसू नको बाय, देवाला पाठव इकडे या साईडला. असं आहे की यांच्याकडे चालतं. तू ये इकडे या. मग आत्म्याला जाणणं म्हणजे धर्म आहे. कोणाला? आत्म्याला जाणणं म्हणजे धर्म आहे. मी आत्मा हे जाणता यायला पाहिजे आपल्याला. काय भैया, आपण स्वतःला काय जाणतो? तुझं नाव काय? आदित्य. हा, मग मी आदित्य असं जाणतो ना. तर मी आदित्य नाहीये पप्पा. मी आदित्य म्हणजे शरीराचं नाव झालं हे. मी आदित्य नाहीये, मी जीव आहे. हे जाणणं म्हणजे ज्याला समजलं ना तिथं धर्म सुरू झाला. काय म्हणते, कळलं का काका? म्हणजे आपण काय करतोय? हे शरीराकडून आपली ओळख करतोय. मग सांगतायत की शरीर म्हणजे मी नाहीये. हे जिथं समजलं ना तिथून धर्माची सुरुवात झाली. पण आपण स्वतःला काय मानतोय? मी म्हणजे स्त्री आहे, मी आई आहे. तुम्ही कोण आहे? आई मानतो आपण स्वतःला. आई नाहीये तर आपण जसे भगवान आहेत तसं मी आहे. कसे आहेत भगवान? भगवान कसे आहेत? मग सुखी आहेत का दुःखी आहेत? सुखी आहेत. तुम्ही कसे आहेत? दुःखी आहे का? म्हणजे संसारात म्हणून भगवान सांगतात आपल्याला सुखी कसं जगायचं. आपण सुखी कसं राहू शकतो? कसं राहू शकणार? हे शरीराच्या अधीन राहिलो तर दुःख आहे. म्हणून सगळ्या शरीराच्या रिलेटेड तो श्लोक चाललाय आमचा की प्रत्येक जण शरीराच्या निमित्तातच संसारात अडकलाय. म्हणजे शरीराचं सुख पाहिजे. काय काय पाहिजे तुला भैया? खायला पाहिजे, फिरायला पाहिजे, कपडे घालायला पाहिजे छान छान. काय काय पाहिजे? पैसे पाहिजे. हो म्हण, सगळ्याला पाहिजे. सगळ्याचं नको, मला तुझं सांग. तुला काय पाहिजे? मला सगळं पाहिजे. मग ते सगळ्यामध्ये सुख आहे का? हो, मग नाही आहे म्हणल्यावर कशाला पाहिजे आपल्याला? दुःख भोगायला म्हणजे आपण ज्याची इच्छा करतो ना ते आपल्याला सुख द्यायला समर्थ नाही आहे. जसं म्हटलं की एखाद्या पदार्थाची टेस्ट घ्यायची आहे तुम्हाला, तर कानात घालतो का तोंडात घालतो? कानात का नाही घालायचं? कारण कान टेस्ट घ्यायसाठी कॅपेबल नाही आहे, त्याची शक्ती नाही आहे टेस्ट घ्यायची. तसं म्हटलं हा जो जीव आहे तो जीव बाहेरच्या विषयातून टेस्ट घेऊ शकत नाही. आपल्या आनंदाचा आनंद कुठे आहे आणि तो कसा भोगू शकतो? आपल्याच अधीन आहे तो आनंद आणि तसा भोगू शकतो. अन्यथा आपण कुठल्या वस्तूतून, कुठल्या शास्त्रातून, कुठल्या मंदिरातून, कुठल्या तीर्थक्षेत्राला गेला तिथं किती आनंद येतो? सगळ्या मंदिरात दर्शन करून आला, किती आनंद आला सांगा?
काय आनंद तिथं नाहीये, इथं आहे ना. मग मी मानतो तिथं आनंद आहे. मग मी कुठेही असू देत, घरात असलो दुकानात असलं तर म्हटलं ना, ते कोण होते सांगा बघू, बाजारातून मोक्षाला गेले सुदर्शन श्रेष्ठी, बरोबर. म्हणजे बाजारपेठेत ध्यानाला बसले ते मुनी. असं काही निवांत स्थान नव्हतं जिथं की आवाज नाही, एकदम म्यूट आहे असं नव्हतं. मग तिथं ध्यान करू शकले ना. मुनी कसं ध्यान करतात बोला. एका शांत ठिकाणी कोणतं नाही ना, मग तेच सांगते मी. हा, मग तेच सांगते मी की बाजाराच्या मध्यभागी होते ते, आणि तिथं बसून त्यांनी ध्यान साधना केली आणि तिथून मोक्षाला पण गेले. मग करू शकले की नाही. म्हणजे ध्यान करायला कुठलं असं स्पेसिफिक क्षेत्र पाहिजे असं कंपल्शन नाहीये. ध्यान कसं करू शकतो आपण, जसं म्हटलं साखरेचं तुम्हाला टेस्ट घ्यायची आहे, कुठं बसून घ्यायची, कुठं पण. असं कसं, शांत ठिकाण पाहिजे, एकांत पाहिजे. कसं कुठं येणार आहे साखरेची टेस्ट. नांदेडला, नांदेड ना माहेर. नाही, सोलापूरच माहेर आहे. सोलापूर आहे. नांदेड माझा आजोळ आहे. आजोळ आहे. बर, मग कुठं साखर गोड लागती सांगा. साखर गोड कुठं लागती, नांदेडला का सोलापूरला. नांदेडला साखर गोड कुठे लागते, नांदेडला की सोलापूरला. सोलापूरला. आणि अळदूरला, अळदूरला साखर गोड लागते का नाही. सगळीकडेच असते. मग म्हणजे तसं सांगायचंय की तसं आत्मा पण गोड आहे का, कसं आहे, आत्मा पण आनंद देणार आहे. मग तो कुठं पण असू दे देणार. मग कुठं असताना आणि कधी, सकाळी दुपारी संध्याकाळी, कधी देणार आनंद. कधीही अनुभवा, त्यामध्ये आनंद आहे. फक्त आपण अनुभवत नाही तोपर्यंत अजान आहे त्याच्यापासून. म्हणून सांगतायत की तुम्ही त्या आनंदाला शोधण्यासाठी सगळा संसार करताय. सकाळपासून रात्रीपर्यंत काय करतो, जे काय करता ना ते सगळं सुखासाठी करता, पण सुखाने शून्य राहतात जेव्हा दिवसाच्या शेवटी जातात तेव्हा. का, दिवसभरात सकाळपासून आतापर्यंत जे काय तुम्ही काम करता, तर त्याच्यामध्ये ध्येय आपलं काय असतं, हेच असतं की मला सुख पाहिजे. काय पाहिजे, सुख पाहिजे. मग सुखासाठी आपण क्रोध करतो, मान करतो, मायाचार करतो, लोभ करतो. 4 कशा आहे माहिती आहेत कुठले, क्रोध, मान, माया, लोभ. पाठशाळा चालते इथं नाही, पाठशाळा नाही. वैशाली ताई बिराजदार दिदी आहेत ना, त्यांचे पाठ बर ऑनलाईन घेते त्यांनी सांगितलं चालू आहे. तर म्हणून सांगितलं की क्रोध करून आपण सुखी व्हायचा प्रयत्न करतो. म्हणजे समजा त्यांनी काहीतरी चुकीचं केलं, तुम्ही काय करणार, माझ्यावर रागवणार. रागवतात. का रागवतात, त्यांचं स्वतःच मनासारखं झालं नाही की राहू. हा, स्वतःच फ्रस्ट्रेशन आहे ना, काय म्हणायचं फ्रस्ट्रेशन म्हणजे चिडचिड जी आहे ना स्वतःची, ती बाहेर काढायसाठी त्याच्यावर तुम्ही रागवता. आणि मग त्याच्यानी त्यांना बरं वाटलं का नाही सांग. मग क्रोध केल्यावर बरं वाटलं का नाही, म्हणजे क्रोधात सुख मानलं, मग हे चुकलं. मग क्रोध आहे तो नियमाने घात करणार आहे, तुमचा नाश करणार आहे. मग ह्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितलं बरं का, की एका सुताराचं दुकान होतं आणि काम झालं संध्याकाळच्या वेळेस त्यांनी बंद करून गेला तो सुतार. आणि त्याचं सगळं आत सामान होतं ना, लाकडं होती, ते कट करायचं करवत होतं, असं सगळं सामान तिथं होतं. आणि तो गेला, ते सगळं बंद करून लॉक करून गेला. आणि त्याचा दरवाजा म्हणजे तुटका फुटका, आता थोडी तिथं आत ऐवज आहे म्हणून चांगला दरवाजा असणार आहे सुताराचं ते. त्यामुळं ते आपलं तुटकं फुटकं होतं. त्याच्या कपारीतनं काय त्या छिद्रातनं वगैरे कुठून तरी एक साप आत आला. कुठं, त्या सुताराच्या दुकानात. काय होतं खायला तिथं, लाकडं खातं का साप, पण त्याला माहित नाही ना काय आहे, म्हणून ते शोधत तिथंपर्यंत गेलं. आणि नेमकं काय झालं, जात असताना त्याचं अंग म्हणा आता की त्या करवतीवर पडलं आणि त्याची शेपटी कट झाली. म्हणजे त्याला कट लागलं ना, रक्त यायला लागलं त्याच्या शेपटीतनं.
त्याला इतका राग आला की माझी शेपटी कोण कट केली. आणि त्यांनी काय केलं, कोणाला चावायचं, करवतीला चावायला गेला. काय झालं, जीभ पण कट झाली. म्हणजे म्हणायचंय क्रोधाने कोणाचं भलं होतंय, त्यांनी स्वतःचाच नाश केला. ज्यांनी पकडलं होतं शेपूट त्याला पकडतो ना, ते येऊन चावतो म्हणा, दंश करतो. आणि त्याची शेपूट पकडली होती करवतीने. आता करवतीला पण त्यांनी दंश करायला गेला तर त्याचंच नुकसान झालं आणि त्याची जीभ कट झाली. मग त्याला सुख का दुःख, आपल्याला पण दुःख आहे. म्हणून सांगतायत क्रोध करणं बरोबर नाही. क्रोध करता का, नाही करत, देव आहे का तुम्ही? नाही, मनुष्य ते जीव आहे. आपण जीवाला क्रोध होत नसतो. निरागस आहेत एकदम बिचारे. तुमच्या भावाला सांगते जाऊन, ते माझ्यासमोर बसत नाहीत असं. त्यांना किती वेळा बसा म्हणलं तर बसत नाहीत. तर क्रोध केल्याने त्यांना सांगा काय होतं, सगळ्यांना सांगायचं घरी आपण ज्याच्याशी बोलतो त्यांच्याशी. क्रोध केल्याने आपलं वाईट होणार आहे, त्या समोरच्याचं कधीच होत नाही. म्हणजे आपण ज्याच्यावर क्रोध करतो ना त्याचं कधी वाईट होत नसतं. समजलं का त्यांना? मग म्हणून मला माझं वाईट करायचंय का दुसऱ्यावर क्रोध करून? नाही करायचं. म्हणून मला आनंदी राहायचंय ना, सगळ्याशी समभाव. भलेही आपल्या विरुद्ध कोणी वागलं तरी सुद्धा, म्हणजे समज तुझ्या मित्राने काहीतरी खोड काढली, काहीतरी तुझ्या विरुद्ध वागलं, तुझी वस्तू घेतली, तोडली, हरवली, काहीतरी केलं असेल तुला, तू काय करणार? रागवल्यावर तुला ती वस्तू परत मिळणार, मग तो आणून देणार, मग तुला आनंद मिळणार. मग का? पण वस्तू तुझी घेतली म्हणून ती परत तर मिळणार नाहीये. समज काय तुझं, मग ती वस्तू आपल्याला परत मिळणार नाहीये, तर आपण क्रोध करणं किती बरोबर आहे? म्हणून तिथं काय करतात, मुनींना जेव्हा उपसर्ग होतो, म्हणजे काय, मुनींच्या अंगावर कोणी समजा काय टाकलं, गळ्यात साप टाकला. कुठल्या मुनींच्या माहितीये? एका मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला, जे यशोधर मुनी होते. तर आपल्याला असं कोणी काय केलं तर आपण चिडणार. मुनींनी काय केलं, मुनी ध्यानस्थ होते आणि मग त्यांच्या गळ्यामध्ये साप टाकला होता श्रेणिक राजाने. आणि मग मुनिराज तर त्यांना पाहायला सुद्धा गेले नाहीत कोण टाकलं. थोडस विचारायला पाहिजे होतं का नाही, कोण टाकतंय, का टाकताय हो तुम्ही, मी काय तुमचं वाईट केलंय का पप्पा? तर म्हणून तिथे सांगितलं की त्यांना पण ते मुनिराज कोणाला वैर करायला गेले नाहीत, क्रोध करायला गेले नाहीत, पण ते तर स्वतःमध्ये राहिले, म्हणजेच समता ठेवली त्यांनी. म्हणून सांगतायत काय, तसं आपण पण समता ठेवली तर ज्यांनी त्यांना त्रास दिला होता त्या मुलींना, तो शरण आला श्रेणिक राजा, आणि तो येऊन पायाशी क्षमा मागतो. मग तसं तुझ्या मित्रांनी जर काही चूक केली तर तू शांत राहशील, तर त्याला गिल्ट वाटेल, त्याला मनातून असं वाटेल की आपण का असं केलं, आणि तो तुझ्या जवळ येऊन उलट क्षमा मागेल. म्हणून सांगतायत काय, क्रोध केल्याचं फळ कधीही चांगलं मिळत नाही. तर क्रोध कशाय सांगितलं ना मी, क्रोधाचं फळ नियमाने दुःख असतं. क्रोधाने आपल्याला नियमाने भविष्यामध्ये सुद्धा त्रास भोगावा लागतो. मग असे चारही कषाय जे आहेत ते दुःख देणारे आहेत. कुठले चार कषाय? क्रोध, मान, माया आणि लोभ. मान कषाय त्रास देतो का? कसं देतो सांगा? मान कषाय म्हणजे काय भैया? मान कषाय म्हणजे इगो, अहम, स्वार्थ, किंवा काय म्हणायचं, अहंकारच. मी लय शाणा, ना 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 ना, मी सगळ्यात हुशार आहे समजा क्लासमध्ये, तर मी लय शाणा असं मला जे काय म्हणायचं हो तुमच्या भाषेत, अहम म्हणा, अहंकार, त्याला समजते का अहंकार म्हणजे काय? समजते, अहंकार समजते ना, म्हणजे काय? अहंकार म्हणजे आता समजा माझ्याकडे पेन आहे, मी लय भारी असं, आय एम द बेस्ट असं म्हणून आपण जे काय वागतो ना त्याला म्हणायचं अहंकार.
मग कुठल्याही गोष्टीचा अहंकार असतो. एखाद्याकडे धन जास्त असेल त्याचा अहंकार, एखाद्याला रूप असेल खूप सुंदर तर त्याचा अहंकार करेल. काय पप्पा, कोणाला अजून कुठलं सांगा मध किती प्रकारचे? हा अजून कोणाला? आता लावू नका मग त्यांना. इयरफोन लाव, त्याचा आवाज येऊ नको पण. म्हणजे ज्ञानाचं ज्ञानाचं मध, मी हुशार आहे ह्याचा मध असतो. अजून ज्ञान पूजा, ज्ञानम पूजा कुलम जातीम बलम वृद्धिम तपो वपुहू, म्हणजे शरीराचा गर्व असतो कोणाला की माझं शरीर चांगलं आहे. सायलेंट गेलो. माझं कुळ चांगलं, माझी जाती चांगली, आमचं घर चांगलं. चांगलं आहे का नाही घर इथं? का नाही? तुमचं घर कसं आहे काका? कोंडीचं घर चांगलं आहे का हे घर चांगलं आहे? नाही बरं आहे. होय. म्हणजे कसं इथं कुठलंही घर चांगलं नसतं. 4 लोक येतात. कुठलंही घर चांगलं नसतं हो, हे सांगतोय. आपलं घर कुठे आहे? हे आपलं घर आहे. कारण या शरीराच्या बाहेर कुठं जातो आपण? कुठं जाणार? मग जिथं आपण राहतो ते आपलं घर. मग कुठेही गेला तरी हे घर आपल्या बरोबर असतं आणि ते घर कोंडीला गेलं तर हे घर येणार नाही परत. मग म्हणजे म्हणतायत की आपण आपल्या घरात राहावा. म्हणजे आपल्या घरात म्हणजे जेवढं आपलं शरीर आहे आता त्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. मग जाणायचंय काय? मी या शरीर प्रमाण जीव आहे पण शरीर सुद्धा माझं घर नाही. शरीरामध्ये सुद्धा आपण किती वेळ राहणार? किती वेळ राहणार आहे? किती वेळ राहायचंय? जोपर्यंत चालते तोपर्यंत. शरीर किती वेळ राहते? शरीरात आपण किती वेळ? शरीरात किती वेळ राहायचंय? शरीरात किती वेळ राहायचं? भरपूर. किती पाहिजे लाईफ? आयुष्य किती आहे? आयुष्य किती? हा किती आयुष्य पाहिजे भैया? 100 वर्ष. काय अपेक्षा नाही. निरपेक्ष आहे बिचारा. बच्चे बोले सच्चे असतात माहिती का? छोटे मुले निर्मळ परिणामी असतात एकदम. पण त्यांना हे म्हणले आता मरा म्हणलं तर कोण तयार आहे हो? सगळ्याला जगायचंय, मरणाचं भय आहे, नको वाटतंय मरायला. यमराज समोर उभारल्यावर काय म्हणणार? काय म्हणणार पा? एकदा असंच यमराज आला एका मनुष्याच्या घरात आणि तो म्हणला चल तुला मी न्यायला आलोय. बघ म्हणला लिस्ट मध्ये सगळ्यात पहिलं नाव तुझं आहे. मग आता ते घाबरला माणूस आणि म्हणला की नाही नाही मला नाही जायचं किंवा असं काय आडावेड्या घेऊ लागला तो मनुष्य. म्हणल्यावर यमराज म्हणला की काय चालायचं नाही म्हणलं आत्ताच्या आत्ता यावं लागेल. मग तो मनुष्य आपलं लोणी लावायचा प्रयत्न करतो. म्हणला ठीक आहे बसा तुम्हाला चहा पाणी देतो. आणि मग ते खरंच चहा पाणी द्यायला आत गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी झोपेचं औषध घातलं. कशात? चहामध्ये. म्हणजे चहा पितेत का यमदूत? तर ते आपलं गोष्ट आहे बरं का. आणि मग त्यांनी ते चहामध्ये घालून दिलं आणि ते यमराज आपलं म्हणला ठीक आहे आता तू एवढं द्यायला लागलास तर एवढं पाहुणचार करायला तर पितो मी. आणि पिला आणि झोपला. मग आता झोपल्यावर हा काय करणार? पळू तर शकत नाही. पळाला तर यमदूत तिथं पण जाणार त्याला घ्यायला. म्हणल्यावर ह्यांनी काय केलं? त्या लिस्ट मध्ये घेतली त्याच्या हातातली लिस्ट आणि वरचं नाव कट केलं आणि सगळ्यात खाली नाव घातलं. कोणाचं? आपलं स्वतःचं नाव. आणि आपलं त्याच्याजवळ ठेवलं. आणि मग 10 मिनिटांनी आपलं त्याचं होश मध्ये आल्यावर तो म्हणतो काय झालं मी कसं काय झोपलो होतो? चल म्हणला वेळ झालाय आता. मग म्हणला की मी तुमचं एवढं पाहुणचार केला आणि तुम्ही एवढं चांगलं मी तुम्हाला आदरातिथ्य दिलं, तुमचा सन्मान केला आणि तुम्ही मला असं का? तर मला मुझे बख्श दो, मला सोडा म्हणून सांगितलं त्याने. तर तो यमदूत म्हणतो ठीक आहे तू मला एवढं जर मान दिलायस तर मी एक फेवर करू शकतो तुझ्यासाठी, एक कृपा करू शकतो. काय? म्हणला मी लिस्ट खालून वर घेतो आता. काय झालं? आणि म्हणजे तो म्हणला की तुला तेवढाच वेळ आहे जेवढा वेळ मी खालून वरपर्यंत येईल तोपर्यंत तुझं जीवन. आणि त्यांनी स्वतःहून केलं का नाही हो? म्हणजे जेव्हा ज्याचं मरण व्हायचंय ना तेव्हा होणारच आहे. आपण काय त्याला मागं पुढं करू शकत नाही. म्हणून या शरीराचा मोह नको. म्हणजे शरीराला सांभाळण्यासाठी त्यांनी मरण चुकवायला गेला का नाही? मग कोणालाही मरण इष्ट नाहीये. म्हणून शरीरातून बाहेर पडायचं म्हणजे भीती वाटते, नको वाटतं.
आपल्या समोर जर रोग आला, काहीतरी संकट, ऍक्सिडेंट आला, काय होणार हो? आपला जीव बाहेर पडणार. मग चालणार का आपल्याला? नाही का? पडणार तर आहेच कधी ना कधी. मग राहते. लय शिकलाय तू. मोह करायचा नाही म्हणून सांगतायत. कुठल्याही गोष्टीची मोह करणार तर नियमाने त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार. म्हणून जेवढं निर्मोह राहतो तेवढं आपल्याला सुख आहे, अन्यथा नाही. तर मी सांगत होते की आपल्याला दिवसभरात काय करायला पाहिजे, कधी धर्म करायचा असतो. धर्म करायची वेळ काय असते हो? ब्रह्ममुहूर्त. बर. म्हणजे मी म्हणले ना आता, धर्म म्हणजे काय, आपल्याला जाणणं हा धर्म आहे. जसं म्हणले साखर कधी टेस्ट करायची, कधी करायची. मग साखर खायला कधी पण चालते, आत्म्याला जाणायला चालत नाही का? मग असं माताजी सांगतात म्हणून की चालता उठता बसता खाता पिता सतत जाणा ना फक्त की मी जाणतोय. तुम्ही कोण आहे? मी जाणणारा आहे, मी जीव आहे, एवढं जाणायचंय. दुसरं काय करायचं नाही. याला धर्म म्हणतात. काय म्हणले? मी जीव आहे हे जाणायचं. जसं फील करतो ना. आता तुझं नाव काय म्हटलं? आदित्य म्हटल्यावर आपल्याला काय फील होते? असं वाटतंय का मी आदित्य आहे, आदित्य आहे, असं करावं लागतं का? का आपले डोळे बंद केला असं दिसतं आपल्याला की आदित्य म्हणजे काय, असे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, काय होतं? मी आहे असं जाणतो ना आपण. काय काका, मी पंडित आहे असं तुम्ही म्हणताय, तर मी पंडित आहे हे जाणायला काय करावं लागतं तुम्हाला? सहज जाणतोय ना. मी वडील आहे, मी मनुष्य आहे, काय मी आई आहे, कसं जाणताय? सहज जाणतो. मग तसं सांगतायत की आत्मा आहे हे सहज जाणा. अपा काय म्हणले? कसं जाणायचं? प्रॅक्टिकल करा, त्याशिवाय होणार नाहीये. काय म्हणले आम्हा? कधी करणार, कसं करणार? सगळं याच्याकडून करतोय ना जे आपण प्रॅक्टिकल, ते बदलायचंय. जे काय मी आहे म्हणून हे म्हणलं ना, शरीराला पाहतोय आपण, त्या शरीरापासून कसं वेगळं करायचं जीवाला, मग त्यासाठी दर्शन करतोय आपण. वाटलं का तिथं दर्शन करताना की ते पण शरीरापासून भिन्न आहेत आणि ते तसं जाणतायत आणि त्या जाणण्याच्या उत्कृष्टतेला प्राप्त झालेत म्हणून समोर बसलेत आणि आपण त्यांच्या समोर बसलोय. मग त्यांना जाणताना काय विचार आला? काय? त्यांच्यासारखा मी सुद्धा शरीरापासून वेगळा आहे, जाणणारा आहे. हे जाणलं तर आपल्याला किती निर्विकल्पता आहे. आणि जर काय या शरीराशी पकडून जे विचार करणार ना नियमाने, तिथं ते दुःख देणार. काय दुःख देणार? दुःख आहे का सुख आहे? सगळं दुःखच की शरीराचं. ते दुखतं, हे दुखतं, हे सगळं दुःखच. मी स्त्री आहे, मी पत्नी आहे, मी आई आहे, हे विचार दुःख देतात. हे सांगायला लागले. मग तिथं मी जीव आहे हे जाणलं तर कुठली स्त्री राहिली, कुठलं मनुष्य राहिलं? म्हणजे हे सगळे पर्याय आहेत. त्यापासून भिन्न मी तर जाणणारा जीव आहे. याला जाणलं तर आपल्याला सहज शांती मिळू शकते. म्हणून धनाचा सुद्धा मोह करणं चुकीचं आहे. मग याच्यासाठी काय सांगितलं परवा आम्ही की प्राण्यांना सुद्धा धनाचा मोह असतो. असतो का? कशावरून सांग? काय करतात ते? प्राण्यांना कसं काय धनाचा मोह? हा ना, पण कसं तुम्हाला कळालं की त्यांना मोह आहे? कशावरून? आता काही ठिकाणी गुप्तधन मिळते, ते घ्यायला कोण गेले तर तिथे साप असते, ते तिथं रक्षण करत असेल. रक्षण करण्यापेक्षा ते त्याच्यावरती बसलेले असते. मग सांगितलं ना परवा एक दिवस डिस्कवरीवाल्यांना मिळालं कुठं तरी एका पर्वत का काय गुफामध्ये गेले होते ते आणि तिथं खोदकाम करत होते. खोदकाम करताना त्यांना असं एक हंडा मिळाला. ते हंड्यावर झाकलेली ह्याची डिश होती, काय म्हणायचं ते, ॲल्युमिनियमची किंवा मेटलची काहीतरी झाकलेलं होतं. त्यामुळे त्याच्या आतमध्ये सगळं जे होतं ते सुरक्षित होतं. पण ते हंडा फुटला होता.
आणि त्या फुटलेल्या हंड्यावर तो साप असा वेटोळा घातलेला होता. त्यात सगळे कॉईन पण होते, सुवर्ण मोहरासारखे असे कॉईन होते आतमध्ये. आणि त्याच्यावर वेटोळे घातलेला साप होता ना, तो मरून पडलेला, पण ते वेटोळा सुटत नव्हता, इतकं घट्ट त्यांनी पकडलं होतं त्याला. म्हणजे तसाच मेला होता त्याच्यात तो, वेटोळ्या अवस्थेतच. काय झालं, तेवढा आसक्त झालेला. प्राण गेलं तरी धन सोडणार नाही, हे भाव असतात ना, त्याच्या निमित्तात असं त्या धनाशी निगडूनच मरण सुद्धा पत्करणार, पण धन सोडणार नाही. पण त्याला काय त्याचा उपयोग नाहीच की. सापाला काय उपयोग आहे धनाचा? तुम्हाला काय उपयोग आहे? आपल्याला आपण काय करेल ते उपयोग तुम्हाला आहे, काय पण उपयोग आहे हो धनाचा? प्राण्यांना काय उपयोगच नाही की. उपयोग काय, दागिने करणे किंवा पैसे. जीवाला काय उपयोग आहे? तुम्ही म्हणजे जीव आहे ना, मग जीवाला काय- लगेच गेला का शरीरामध्ये? जीवाला काय उपयोग धनाचा? जसं आपण दगड खाऊ शकत नाही, तसं धन खाऊ शकतो का? धन पण युजलेस आहे आपल्यासाठी ऍक्च्युली. जसं त्या शरीराला पण त्याचा काय उपयोग नाही आहे, तर आत्म्याला काय उपयोग असणार? धन शरीराला काय करतं सांगा? धन डायरेक्टली शरीराला काय करतं? काही करणे. मग शरीराला सुद्धा धनाचं सुख नाहीये. धन त्यागावं लागतं तेव्हा सुख मिळतं. काय म्हणले मी? म्हणजे तुला एखादी वस्तू पाहिजे म्हणून बाजारात गेलास, धन सोडल्याशिवाय वस्तू मिळणार तुला? मग धन धनाने दिलं द्यायचं का म्हणजे तुला? धनाचा त्याग करायला लागला. धन आपण पैसे देतो की, म्हणजे त्याग झाला, मग ती आपल्याला वस्तू मिळणार. म्हणजे धन सुद्धा शरीराला डायरेक्टली तुम्हाला काय देणार नाही. मग त्यासाठी सांगितलं की तो साधू होता एक, आणि त्या साधूंच्या जवळ चेला होता, आणि ते असं गावोगाव फिरायचे, एका गावातून दुसऱ्या गावात, तिसऱ्या गावात असं. आणि एका गावात गेले तर तिथे त्यांची खूप वाहवा झाली, खूप प्रशंसा केली लोकांनी, चांगले चांगले प्रवचन ऐकायला मिळाले म्हणून सगळ्यांनी येऊन त्यांना खायला प्यायला देत होते, असे सुवर्ण मोहरा देत होत्या, धन देत होते. तर ते साधू निरपेक्ष होते एकदम, आपलं फक्त साधना करण्यामध्ये मस्त होते. आणि झालं काय, आता त्या गावातनं त्यांना पुढं जायचं होतं. तर चेला काय म्हणला त्यांचा, चेला म्हणजे समजतं ना, शिष्य त्यांचा. शिष्य. तो म्हणाला की एवढं चांगले लोक आहेत तिथं, रोज चांगलं नवीन नवीन खायला देत आहेत, इतकं सगळं आपल्याला पैसा देत आहेत, इथून जायला नको. जसं आपण म्हणतो अंडूरमधून जायला काय नको का, चांगले चांगले लोक आहेत म्हणून. तर त्यांनी म्हणला की इथून जायला नको. मग साधू म्हणाले की आजच्या आज इथून जायचं का, कारण तशा लोकांशी आपला मोह व्हायला नको. आपण वैरागी आहे म्हणले, कशाला इथं राहून कोणाच्या मोहात अडकायचंय? म्हणले आपल्यासाठी सगळे जीव समान आहेत, आपल्याला पुढच्या जागेत जायचंय, जे इथं मिळालं ते सगळं इथंच सोडून जायचंय. मग त्याला पटेना का, डोळ्यासमोर इतके सगळे पैसे होते ना, धन होतं, ते सगळे कॉईन आणून दिलेले होते. मग त्यांनी काय केलं, साधूंच्या नकळत 2 कॉईन आपल्या पंचामध्ये बांधून घेतल्या, 4 कॉईन असं, आणि बाकी सगळं तसंच सोडलं आणि निघाले ते प्रवासाला. मग साधूंनी सांगितलं की आपल्याला इथलं काय घ्यायचं नाहीये, तरी सुद्धा त्यांनी घेतलं आणि निघाले. मग जात असताना रस्त्यामध्ये त्यांना एक काय म्हणायचं नदी लागली, आणि त्या नदीला क्रॉस करायचं होतं. मग तिथे एक नावाडी होता. मग नावाडीला विचारलं की तू आम्हाला तिकडं सोडतो का? मग सोडतो म्हणला, पण मला पैसे द्यावे लागतील. साधूंना म्हटलं बरं का असं, म्हटलं की मी माझ्या पोटासाठी करतोय, असं थोडी मी कोणाला फुकट नेऊन सोडणार आहे. मग म्हटला की मला पैसे द्या तर मी तुम्हाला तिकडं सोडतो. साधू म्हणाले अरे आम्ही वैरागी, आमच्या कडकडे कुठले पैसे असणार आहेत? तो म्हणला की मी तुम्हाला मदत करू शकत नाही असल्या बाबतीत, पैसे द्या मी तुम्हाला सोडतो. मग त्या साधूंना वाटलं की आपण आता इथं बसावं, कोण ना कोण येतंयच त्या नावेतून बसून जायला. तर त्यांनी बघून आपल्याला म्हणले जर चला तर आपण जाऊ, असं म्हणून तो चेला आणि ते गुरु तिथंच झाडाखाली बसले. पण सकाळची संध्याकाळ झाली पण कोणी आलं नाही त्याच्याकडं, न नावाडीला काय कोणी मिळालं न यांना कोणी मिळालं. तर त्या चेल्याच्या मनात काय यायला लागलं सांगा? पैसे आहेत खरं, सांगणार कसं चोर? नाही, एकदा नाही, त्याला असं वाटत होतं बघा मी पैसे घेतले किती बरोबर झालं, असं त्याच्या मनात सुरू झालं ना. मग आता तो जाऊन बसला, त्यांना घेऊन, साधूला घेऊन जाऊन त्या नावेत बसला आणि म्हटला मी सोडतो तुम्हाला चला, आणि नावाडीला त्यांनी पैसे दिले. मग आता साधू बघतायत त्याच्याकडं, म्हणल्यावर त्या नावाडीला विचारलं, नाही नावाडीने म्हणलं काय, बघा म्हटला मी पैसे घेतले म्हणून आपलं कल्याण झालं,
म्हणजे म्हणून आपल्याला रस्ता मिळाला, जायला मिळालं. मग साधू काय म्हणले? साधू म्हणाले पैसे घेतले म्हणून नाही, एवढे वेळ घेतलेला होता म्हणूनच तिथं बसला होतास. जेव्हा सोडलास ना तेव्हाच तुला मुक्ती मिळाली. पैसे दिले. म्हणजे जोपर्यंत धरून बसणार ना तुम्ही पण तुमच्या जवळ धन, सगळा परिग्रह, सगळ्या वस्तू, तोपर्यंत तिथं आत जायला जागा मिळत नाही गाभाऱ्यात. म्हणजे आपण भगवान बनत नाही, आपण देव बनत नाही, मुनी बनत नाही. ज्या वेळी सोडणार त्यावेळेस आपल्याला पण ती कला प्राप्त होते. मग सोडायचं म्हणजे बाहेरून नाही, पहिल्यांदा ज्ञानातून सुटायला पाहिजे. आपलं ज्ञान इतकं निर्मळ आहे, पवित्र आहे, त्या ज्ञानाला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही, फक्त जाणीव करायला पाहिजे तशी. म्हणून जाणणं हे धर्म आहे, एवढं समजून घ्या आणि धर्म करा. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, डोळे अलगद बंद करा, ताठ बसा. जे काही मी सांगणार त्यावरून जाणण्याचा प्रयत्न करा. जाणा, हा मी जीव आहे. या जीवाला हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, कान नाही. या सर्व इंद्रियांच्या अतीत मी अतींद्रिय जीव आहे. इंद्रिया तर मृत आहेत, जड आहेत. मी चेतन आहे, जाणणाराच आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्, निष्क्रोध स्वरूपोऽहम्. पहा, क्रोध कशाय सुद्धा मला सुख देणारा नाहीच. मान कशायाने माझा आनंद गुण नाहीच. माया कशाय, लोभ कशाय, हे सुद्धा मला सुख देण्यास समर्थ नाहीतच. सर्व कशायांनी रहित शुद्ध आत्मा पहा. मी कशाय नाही, मी जीव आहे, आहेच. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां.